केलं. न्यू महाराष्ट्र न्यूज, कर्जत तालुका, जिल्हा अहिल्यानगर, तहसील कार्यालयाच्या समोर आज पाटेवाडीचे ग्रामस्थ उपोषणासाठी बसलेले आहेत. उपोषणाला बसण्याचे कारण म्हणजे विषय असा आहे, मोजे पाटेवाडी येथील घरासमोरील बेकायदेशीर टपरी टाकून अतिक्रमण केलेले आहे. या संदर्भात उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते वैशाली संतोष सुरोशे, त्याचबरोबर संतोष बाप्पू सुरेशे, गणेश दशरथ देशमुख आणि सविता दशरथ देशमुख, दशरथ मारुती देशमुख आणि बाप्पू आबाजी सुरेशे असे सर्व ग्रामस्थ त्या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात तहसील कार्यालय कर्जत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तरी तहसीलदार साहेबांनी या गोष्टीची कसून चौकशी करून ही गोष्ट जरा गांभीर्याने घेऊन यांना, या ग्रामस्थांना, पाटेवाडीच्या ग्रामस्थांना योग्य तो न्याय देण्यात यावा आणि तेथील अतिक्रमण हटवण्यात यावा. आपण पुढली प्रतिक्रिया जे उपोषणकर्ते जे आहेत पाटेवाडीचे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही जागा कोणाची होती आणि त्या जागेवरती अतिक्रमण कोणी केलेलं आहे, बेकायदेशीर टपऱ्या कोणी टाकलेल्या आहेत ते आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यांच्या भाषेतून आपण ह्या घटनेचा उलगडा करून घेणार आहोत. जी घटना आहे, जी सत्यता आहे ती तुम्ही स्पष्टपणे आणि मनमोकळ्या मनाने तुमच्या भाषेतून तुम्ही आमच्या न्यूज चॅनलला मांडा. बोला डायरेक्ट. आमच्या घरासमोर टपऱ्या टाकलेले आहे. नाव आहे भागवत बारकू खरात, अशोक श्रीधर पोकळे, पवन श्रीधर पोकळे यांनी गुंडगिरी करून आम्हाला मारण्याची धमकी देऊन आमच्यासाठी अशी आम्हाला धमकी देऊन घरात येऊन हाणमार करतेत, हे करते ते करते, शिवीगाळी करतेत. आणि मी एक आहे ना अंगणवाडी सेविका असून ते मला म्हणते तुझी नोकरी घालवण, आम्ही सह्या घेऊ 5-5च्या 50 जणांच्या असं तसं सांगून हे माझ्या नोकरीवर असं कारवाई करत आहेत. आम्ही आहेत पाटेवाडी राहणार आहेत. एक मिनिट. अतिक्रमणाचा विषय आहे. बेकायदेशीर टपऱ्या टाकलेल्या आहेत. टपऱ्या टाकणाऱ्यांची नावे भागवत बारकू खरात, अशोक श्रीधर पोकळे, पवन श्रीधर पोकळे असे असून आमची पारंपरिक वहिवाटीची जागा आहे. आमच्या जागेतील अतिक्रमण जोपर्यंत हलवणार नाही तोपर्यंत आम्ही अमर उपोषण धरणार आहोत. याची नोंद घ्यावी आणि तात्काळ तहसीलदार साहेबांनी यावर निर्णय घेऊन आम्हाला न्याय मिळावा ही माझी विनंती. केलंय आणि त्रास करतात आम्हाला जाणं येणं मुश्किल केलंय असं बोला. ह्याच्यात जागा आहे म्हणायचं माझ्या बापदादाची 3 पिढ्या झालंय म्हणून मी ती जागा वापरतोय, माझीच आहे म्हणायचं. असं पटकी जागा आहे म्हणा, स्वतःची जागा आहे म्हणलं. माझ्या सणाबाळाला त्रास करते. हां बोला तुम्ही. काय करायचं